तो जेवण त्या ठिकाणी त्यांना थांबून दिलं की माझा घोडा काय पडलेला आहे, आजारी पडलेला आहे महाराज. परंतु बघा, आणि मग नंतर दिवस बदलतात, वेळ बदलतो महाराज. वेळ बदलली आणि घोडा बरा झाला. घोडा बरा झाल्यानंतर तो मनुष्य काय झाला, त्या ठिकाणी आजारी पडला महाराज. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस घोडा आजारी पडला त्यावेळेस मनुष्याने काय केला, उपवास केला. त्याला जेवण करा वाटत नव्हतं महाराज, बरोबर आहे. आणि आता मनुष्य आजारी पडला तर घोड्याने काय केला असं, उपवास केला का? शेवटी मनुष्य गेला, घोड्याना दाबून चारा त्या दिवशी खाल्ला. विठ्ठल त्याच्या सुखाने मनुष्य काय होत होता, सुखी होत होता. तस्मिन सुखम सुखत तत्वम. त्याच्या सुखाने तो काय होत होता, मनुष्य काय होत होता, तर सुखी होत होता. परंतु जे साधू संत आहे ते या जड व्यक्तीवर, जड वस्तूवर काय करत नाही महाराज, प्रेम करत नाही. जड व्यक्तीवर प्रेम करणारे असतात. तर तुम्ही आम्ही माणसं काय करत आहात, जड वस्तूवर काय करतो, प्रेम करतो महाराज. विठ्ठल बघा, जो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो कपाळाला बुक्का लावतो, जो वारी करतो महाराज, त्याला काही नियम घालून दिलेले आहे. पहिला नियम असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी करावं. आणि दुसरा नियम असा आहे, काल्याचं कीर्तन काय करावं, तर दुपारी करावं महाराज. आणि तिसरा नियम असा आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच वर्णन करावं महाराज. विठ्ठल आता मी नियम सांगितले, कोणाकोणाच्या लक्षात राहिले सांगा लवकर. हा, बक्षीस पाहिजे ना तुम्हाला? शेवट आहे आज. हा, सांगा सांगा सांगा, टाइम नाही आपल्याकडे, टाइम गेलेला आहे. पहिला नियम काय, काल्याचं कीर्तन काय करावं, शेवटी करावं. तुम्ही सर्व चुकलेले आहात या ठिकाणी, बरोबर आहे. परंतु ते मी सांगितलं ना, तुम्ही सांगायला पाहिजे. हा, काल्याचं कीर्तन शेवटी का बरं करावं महाराज? कारण की काला जर एकदा झाला की त्या सप्त्याची काय होते, सांगता होते. त्याच्यानंतर पुन्हा कीर्तन होणार नाही महाराज. म्हणून काल्याचं कीर्तन काय करावं, तर शेवटी करावं. विठ्ठल काल्याचं कीर्तन एकदा झालं तर त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं कीर्तन, आपण तर तसं सकाळी ठेवलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा कीर्तन होणार नाही. त्यानंतर भगवत श्रीमद भागवत गंगा काय होणार नाही, नंतर होईल, परंतु ज्या वेळेस योग येईल त्यावेळेस. परंतु ह्या वर्षी काय नाही महाराज, ते होणार नाही. म्हणून आता ते त्या ठिकाणी काय झालेले विश्राम आहे. काल्याचं कीर्तन झालं तर सप्ताह काय झाला आपला, पूर्ण झाला महाराज. जसं की देवळाची कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. बघा 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 बघा, तुम्हाला जर देवळाचं बांधकाम करायचं असलं, मनामध्ये कल्पना करा, तुम्ही मंदिर बांधणार आहे, तर मंदिर बांधण्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल महाराज, त्या ठिकाणी जागा बघावी लागेल. जागा बघवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते पाया बनावं लागेल. पाया बनवल्यानंतर कॉलम बनवावं लागेल. भित्ती अशा प्रकारे उंच करावं लागेल. आणि भित्ती बनवल्यानंतर मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं का? नाही होत. मग स्लॅब लावला, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं का? नाही झालं. फरशी लावली, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं का? कलर लावला, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं का? मंदिरामध्ये देव बसवण्यात आले, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं का? काऊन नाही झालं? अरे बाप, माझ्यापेक्षा तुम्ही अक्षर सांगा. मंदिराचं बांधकाम
जर पूर्ण होत असेल तर ते कशानं होतं? कळसानं होतं. ज्या दिवशी मंदिरावरती कळस चढल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. आणि तसंच आपल्या सप्ताहाला कालारूपी कळस चढला की आपल्या सप्ताह काय झाला महाराज? पूर्ण झाला. विठ्ठल म्हणून देवळाची हा कामा कळसू. आता दुसरं उदाहरण दिलं. दुसरं काय उदाहरण दिलं म्हणे? का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. बघा आपल्या जगामध्ये जेवढ्या काही गंगा असेल त्या गंगा महाराज कुठली असू द्या, तुमची गोदावरी असू द्या, दुधना असू द्या, कुठलीही गंगा असली तरी ती ज्या वेळेस समुद्राला मिळाली त्या माने गंगा सागर संगमे सागर संगमे अवघ्या झाल्यावर एक मया माझी माज झाली अनावर वाचा माझी माज झाली अनावर वाचा गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की त्याचा तिचा त्या ठिकाणी काय झाला महाराज? प्रवाह संपला. त्या ठिकाणी गंगा माता काय झाली? समुद्रामध्ये एकत्रित झाली. बघा पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषद, आताही आहे जिल्हा परिषद शाळा आहे का नाही आहे? तुम्ही जाता का? बर आता कमी प्रमाणात, कारण की आता जरा मोठ्या मोठ्या शाळा आल्यात म्हणून त्या शाळेमध्ये आपले आई वडील काय करतात? त्या मुलांना अतिउत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्या शाळेमध्ये टाकतात. परंतु आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकलो बरं का. जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या तर शाळेमध्ये 50 मुलाने असा वर्ग त्या ठिकाणी भरलेला होता महाराज. 50 मुलाने वर्ग भरलेला असताना 25 मुली या बाजूने होत्या, 25 मुलं या बाजूने होते महाराज. आणि मग नंतर त्या ठिकाणी गुरुजी वर्गामध्ये आले. गुरुजी वर्गामध्ये आल्यानंतर महाराज गुरुजी खडू उचलला. खडू उचलल्यावर गुरुजीने काळ्या बोर्डावर पांढऱ्या खडूने काय वाक्य लिहिलं? काय लिहिलं? गोदावरी. गोदावरी त्या ठिकाणी काय केलं? गुरुजीने वाक्य लिहिलं महाराज. आणि मग गुरुजीने मुलांना सांगितलं, विद्यार्थ्यांना सांगितलं की बाळांनो आजचा आपला विषय काय आहे? गोदावरी. पोरांना वाटलं बाबा हे तर काय आपल्या इतिहासमध्ये नाही, गणितात नाही, इंग्लिशमध्ये नाही. गुरुजीने काय केलं? नवीनच आणलं. आज काय आणलं काय माहित. मग गुरुजी म्हणतात सांगा बघू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? एकही पोरग उत्तर द्यायना महाराज. 50 मुलाने वर्ग भरलेला होता परंतु एकही विद्यार्थी काय करत नाही महाराज? उत्तर देत नाही. का बरं? कारण कोणी गणितात हुशार, कोणी इंग्लिशमध्ये हुशार, कोणी सायन्समध्ये, कोणी भूगोलामध्ये, ते कशा ज्याच्या त्याच्या रीतीने ज्याच्या त्याच्या बुद्धीने जे ज्याच्या त्याच्या हुशार महाराज. परंतु गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला म्हणलं तर ते त्याला सांगताच आहे ना. परंतु महाराज त्या शाळेमध्ये आपल्याच गावातला एक काय होता महाराज? विद्यार्थी होता. त्याचं नाव होतं काय? बाळ्या बरं का. तिकडं नका माझ्याकडं वा. तर तो विद्यार्थी महाराज सर्वात ढ होता. त्याला गणितात मार्क नव्हते, त्याला इंग्लिशमध्ये मार्क नव्हते, त्याला सायन्स समजत नव्हतं, भूगोल त्याच्या डोक्यावरून जात होतं महाराज. तर तो सगळ्यात ढ होता. तर त्या दिवशी काय झालं? गुरुजीने वाक्य लिहिलं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. तर तो बाळ्या सगळ्यात मागलच्या बेंचवर बसलेला होता. आणि तो बाळ्या म्हणतो गुरुजी मी सांगू, मी छाती टोकून सांगतो. गुरुजी मी सांगू का? तो म्हणतो वा. गुरुजीला आनंद झाला गाड्या.
कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज उत्तर देतोय म्हणतो. मी सांगतो मी कोणीच उत्तर देत नाही, परंतु बाळ्या सांगतो. गुरुजीला आनंद झाला. वा वा बाळू वा, क्या बात आहे. मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती की तू उत्तर देशील, परंतु तू उत्तर देतोय. सांग बघू बाळ्या. बाळ्या असाच पहिल्या वेळेस आलं त्याची, माझ्यासारखाच पहिल्या वेळेस होता. असा आला गपकन स्टेजवर येऊन उडी मारली त्याला. मग गुरुजी म्हणतात सांग बाळ्या कुठून उगम झाला. तर गुरुजीला तो म्हणतो, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं काय आहे तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये महाराज गुरुजी ब्रह्मगिरी नावाचा काय आहे पर्वत आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून काय झाला महाराज गोदावरी गंगेचा उगम त्या ठिकाणाहून झाला. आणि मग नंतर गुरुजी म्हटले वा बाळू वा, क्या बात आहे क्या बात आहे. टाळ्या वाजा बाळ्यासाठी एकदा टाळ. काय झाला गोदावरी गंगेचा तिथून उगम झाला. मग गुरुजी काय साधारण नव्हते, गुरुजी पक्के तयार करून घेणार होते महाराज. गुरुजी असं सोडणार नव्हते, त्याला घासून 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 तयार करून घेणार होते. आमच्या गुरुजी सारखे बरं का. विठ्ठल तयार करून घेणार त्या ठिकाणी गुरुजी होते. मग गुरुजीने पुढे विचारलं की बाळू सांग बघू गोदावरी गंगेचा त्या ठिकाणाहून उगम झाला आणि नंतर गोदावरी गंगा माता कुठे गेली. तर तो गुरुजीला म्हणतो गुरुजी गोदावरी माता ब्रह्मगिरी पर्वतावरून निघली आणि खाली कुशावर्तीमध्ये काय झाली स्थानिक त्या ठिकाणी झाली. मग पुढं कुठं गेली. पुढं म्हणे वैजापूरला गेली. मग पुढं कुठं गेली. पुढं म्हणे तर मग आपल्या याला कुठं नेवाशाला आली. मग पुढं कुठं गेली म्हणे नाथसागराला त्या ठिकाणी पैठणला त्या ठिकाणी आली. आणि पुढं कुठं गेली गुरुजी पुढं कुठं गेली पुढं कुठं गेली. बाळाच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबायला तयार नाही आणि कीर्तन काय सुटायला तयार नाही. म्हणून त्या बाळ्याने काय केलं माहितीये का. बाळ्याने एकदाच उत्तर देऊन टाकलं. काय उत्तर देऊन टाकलं गुरुजी पुढं कुठं गेली राहू द्या. या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या. या गावातून त्या गावात गेली राहू द्या. या तालुक्यातून त्या तालुक्यात गेली राहू द्या. जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली तशी सर्व महाराष्ट्राला पाणी देत 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 पैठण एकदाची समुद्राला जाऊन काय झाली मिळाली. महाराज बाळ्यानं उत्तर ठेवलं नाही. विठ्ठल मला सांगायचं काय त्याच्यातून तुम्ही तो भाव लक्षात घ्या महाराज. गंगा की समुद्राला मिळाली की गंगेचा त्या ठिकाणी काय झाला महाराज प्रवाह त्या ठिकाणी थांबला. तसं आपलं काल्याचं कीर्तन आज काय झालेलं आहे महाराज समुद्राला जाऊन मिळालेलं आहे आणि आपलं काल्याचं कीर्तन आज काय होणार आहे महाराज शेवट होणार आहे. विठ्ठल म्हणून काय करायचं महाराज काल्याचं कीर्तन काय करायचं असतं महाराज शेवट करायचं असतं. आता दुसरा प्रश्न काय होता सांगा लवकर. आता काय होता कोण सांगते बक्षीस नाही भेटणार एकाला पण. तुम्ही कीर्तन मन लावून नाही ऐकत गाड्या आहे. दुसरा प्रश्न काय होता की काल्याचं कीर्तन दुपारीच का करावं महाराज. याला तिसरा चान्स आहे लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न तो जर तुम्हाला असं वाटत असेल की तिसरा प्रश्न आम्हाला बक्षीस भेटावं तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून टाका महाराज. विठ्ठल तर बघा महाराज दुसरा प्रश्न दुपारीच का बरं काल्याचं कीर्तन करावं. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो काला पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्याला जो दिला तो दुपारच्या वेळेला यमुना मयाच्या घाटावरती दिला. म्हणून त्या काळाची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण काय करतो महाराज काल्याचं कीर्तन दुपार करतो. विठ्ठल म्हणून काल्याचं कीर्तन काय करावं तर दुपारी करावं. आता महाराज तिसरा प्रश्न काय. तिसरा प्रश्न सांगा. जोरात सांगा सर्वांना आवाज घ्यायला पाहिजे. बरोबर सांगितलं बरं का. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच काय करावं चरित्र का बरं उच्चारण करावं. काल्याच्या कीर्तनामध्ये शूर नाही वीर नाही साधू नाही संत नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच का बरं चरित्र वर्णन
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं त्या ठिकाणी काय करावं महाराज, काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र का बरं उच्चारण करावं. तर सांगितलं महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कशा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्णते आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे महाराज. तसं बघा बघितलं तर श्री रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी बघा, श्री रामचंद्र प्रभू सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य त्या ठिकाणी नाही महाराज. बघा पहिल्या वाऱ्याने श्री रामचंद्र प्रभूला भरताला गादी मागितल्या जाते आणि दुसऱ्या वाऱ्याने श्री रामचंद्र प्रभूला सांगितलं जातं की आता गादी नाही, तू वनवासात जाणार आहे. राम सिया की करुण कहानी, राम सिया की करुण कहानी, ये कहे जनगण एक है पावन, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीता सदा चली आई, रघुकुल रीता सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सिया राम सिया राम जय जय राम. रघुकुल नीती सदा चली आहे महाराज. श्री रामचंद्र प्रभूला त्या ठिकाणी सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य नाही. बघा कोण वनवासात जातो, राजा वनवासात जातो, एक राजाचा राजदुलार महाराज वनवासात जातो त्या ठिकाणी महाराज. श्री रामचंद्र प्रभू वनवासात जातात, थांबवू शकले असते वनवास परंतु नाही थांबवता याला महाराज. का? कारण की वाल्मिक ऋषीने जसं लिहिलेलं आहे तसं श्री रामचंद्र प्रभूंना वागावं लागलं महाराज. सामर्थ्य आहे परंतु स्वातंत्र्य नाही. विठ्ठल बघा तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही त्या ठिकाणी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यात आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचंच वर्णन करतात. तर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करतात. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन आपण करू शकत नाही महाराज. निरूपणाची लेखणी जरी केली, समुद्राची शाही जरी केली आणि समुद्राचा पेपर जरी केला आणि सरस्वती मातेला जरी लिहायला बसवलं तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं वर्णन होणार नाही. कसं आहे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
पारड्यामध्ये पंढरदीश पांडुरंग परमात्मा काय आहे तर मन करतील भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय निधानम बीजमव्ययम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा एका पारड्यामध्ये आहे महाराज. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये कोण आहे तर तुमच्या माझ्यासारखे गायीचे धारा काढणारे कोण आहे गोपाळ एका पारड्यामध्ये आहे. तर काय चरित्र घडलं महाराज तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय खाल्लं त्यांच्या हाताचं उष्ट त्या ठिकाणी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने खाल्लं. विठ्ठल बघा तुमच्या इकडे कढी करतात का? कढी नाही करत का? आज आपल्याला काय महाप्रसादाला कढी भातच आहे महाराज. तर कढी बघा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अतिशय जवळचा एक मित्र महाराज सखा होता. आणि एके दिवशी तो सखा मित्र त्याचं नाव होतं तो असा अंगणामध्ये खेळत होता. आणि मग त्याचं नाव पेंद्या असताना एके दिवशी तो अंगणामध्ये खेळत होता आणि आई आतमध्ये काय करत होती महाराज स्वयंपाक त्या ठिकाणी बनवत होती. तर स्वयंपाक काय बनवत होते महाराज कढीचा स्वयंपाक त्या ठिकाणी बनवत होती. कढी असा पदार्थ आहे ना महाराज तो पदार्थ जर कधी साधला तर त्याच्या पुढे सगळे पदार्थ काय होते महाराज फिके होतात. विठ्ठल त्याच्या पुढे सर्व पदार्थ फिके पडतात महाराज. आणि त्याच्या आईने त्या पेंद्याच्या आईने आज काय केलेलं होतं महाराज कढी केलेली होती. तुम्हाला येते का कढी? येते का? तिकडे जायचं करायला इकडे कशाला आले कीर्तनाला? कढी येते ना सर्वांना? मलाही येते बरं का. अगदी अशी सुंदर म्हणजे चटकदार तेल मीठ जिरे काय असेल ते दही वगैरे टाकून ते पुन्हा काय आमसूल वगैरे टाकून ते सुंदर अशी त्या ठिकाणी काय करत होती त्याची आई कढी महाराज बनवत होती. आणि कढी बनवता बनवता तो जो पेंद्या आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र तो दारामध्ये खेळत होता महाराज. आणि खेळता खेळता तो घरामध्ये त्याला काय झालं दारामध्ये कढीचा वास आला महाराज. पहिल्याच्या काळामध्ये गावरान असायचं तर दारामध्ये काय करायचा भाजीचा वास जायचा महाराज. बाजूलचे म्हणायची बाई तू शेपूची भाजी केली का टमाट्याची भाजी केली कशाची भाजी केली तू? पूर्वीच्या काळातली. आता जर विचारायला गेली शेजारची बाई तर म्हणते माय तुमची फोडणी जळाली का हो? आताची दशावर आताची ना म्हणते. परंतु त्या काळामध्ये गावरान मिळायचं सर्व तर मग त्या कढीचा वास दारामध्ये आला आणि तो पेंद्या दारामध्ये काय करत होता महाराज खेळत होता खेळ खेळत होता. आणि तो दारामध्ये वास आल्यानंतर तो मनुष्य तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र घरामध्ये आईकडे पळत पळत गेला. आई 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 काय बनवलंय का आपल्याला खायला आज? आई म्हणते पेंद्या आज कडक्याचं ऊन पडत आहे ना तर मी काय बनवली आहे आपल्या सर्वांना प्यायला खायला कढी बनवलेली आहे कढी. तो म्हणतो आई वा 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 खूपच सुंदर कढी बनवली आहे आई. आणि मग मला दे ना. आणि आईने बाळासाठीच केलेली असते मुलासाठीच ती काय केलेली असते महाराज कढी त्या ठिकाणी बनवलेली असते. आणि त्याच्यासाठी बनवलेली असल्यामुळे आई म्हणते तुला काय लागते ते पे खा. आणि मग आईने त्याला काय केलं एका गिलासामध्ये काय केलं तांब्यामध्ये काय केली कढी त्या ठिकाणी महाराज दिली त्याला. कढी दिली असताना त्याने महाराज जशी कढी अशी धरली आणि जिभेला चव लागली महाराज. जिभेला चव लागताच त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण झाली महाराज. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची त्याला त्या ठिकाणी काय झाले महाराज. बघा काय मित्र असेल त्याने विचार केला काय की माझी कढी इतकी सुंदर बनली आहे मला इतकी कढी आवडली तर माझ्या भगवंताला माझ्या मित्राला माझ्या सखाला किती कढी आवडेल महाराज. बघा यालाच म्हणतात महाराज मित्रप्रेम बरं का. मित्रप्रेम जर काय असेल ना तर या ठिकाणी मित्रप्रेम सिद्ध होतं महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला? तुम्ही सुखामध्ये मित्र सांभाळा. तुम्ही सुखामध्ये जर मित्र सांभाळला ना तर तो दुःखामध्ये तुमची ढाल बनून त्या ठिकाणी महाराज उभा राहणार आहे. आज या ठिकाणी आमचे सर्व मित्रमंडळी जमलेले आहे आणि यदा कदाचित सुखामध्ये ते माझ्यासोबत आज जमलेले आहे. आणि यदा कदाचित जर पुढे चालून माझ्या भविष्यामध्ये मला काही जरी दुःख जरी प्राप्त झालं तर नक्कीच हे पोरं मला ढाल बनून उभे राहणार महाराज त्या ठिकाणी. आणि म्हणून महाराज कसं आहे माहितीये का तुम्ही बघा मित्रच काय करत असतो मित्राच्या शेवटी कामी येत असतो. आणि त्याला कढीची चव लागली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण झाली महाराज.
बघा मैत्री कशी करावी, मैत्री कृष्णासारखी आणि त्या पेंद्यासारखी करावी, मैत्री कृष्णासारखी सुदामासारखी करावी, मैत्री राजासारखी कवी कलशसारखी करावी. व तुम्ही तो छावा चित्रपट बघा महाराज, त्या छावा चित्रपटामध्ये दाखवलेला आहे, काय दाखवलेलं आहे छावा चित्रपटामध्ये की कवी कलश राजांना म्हणतोय, राजे तुम्ही या ठिकाणाहून 20 मावळे घ्या, तुम्ही यातून सुटा, तुमची गाळाला गरज आहे. परंतु राजे म्हणतात नाही, तू माझा सखा आहे, जीवलाग आहे, मी तुला सोडून त्या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. दुःखामध्ये राजे त्यांच्यासोबत काय आहे त्या ठिकाणी महाराज उभे आहे, दुःखामध्ये त्यांचे अहो आपले कामी नाही आले, आपल्या रक्ताचे कामी नाही आले, आपल्या रक्तांनी राजांसोबत काय केला त्या ठिकाणी दगा केला. परंतु महाराज मित्राने शेवटपर्यंत साथ नाही सोडले महाराज राजांची. याला म्हणता मित्रप्रेम महाराज. आणि महाराज काय मला काय सांगायचं, आपण अभंगावरती येऊ. मला कडी कडी महाराजांच्या ध्यानात होतं ते, जेव्हा मला वाटलं झोप यायली ते प्रमाणावर थोडे आज हलकडी यायला, पण असो मला काय सांगायचं आहे की जशी त्याला जिभेला चव लागली की त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या जीवलगाची मित्राची आठवण झाली. इतकी सुंदर कडी बनवलेली आहे, माझ्या मित्राला माझ्या जीवलगाला किती आवडेल. म्हणून तो आईला म्हणतो, आई आई तू किती ग, तुझे हात मस्त आहे, तू किती ग सुंदर कडी बनवली, आई तू किती ग मस्त स्वयंपाक बनवते. तो काय करत आहे, आईला चॉकलेट देण्याचा प्रयत्न करत आहे, आईला गुलत आहे की आई किती मस्त तुझ्या हाताला चव आहे, तू मला रोज स्वयंपाक करू खाऊ घालती. मग आई म्हणते, पेंद्या बाळा तू माझा मुलगा आहे, तू मला नको शिकवू, मला माहिती आहे म्हणे तुला काय करायचं, तू मला चॉकलेट नको द्यायला पाहू म्हणे. मग तो म्हणतो, आई अगं आई माझ्या मित्राला माझ्या जीवलगाला खूप कडी आवडेल. आणि यशोदे मातेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं काय होतं महाराज, कडाक्याचं भांडण होतं. म्हणजे 36चा आकडा होता आणि यशोदेच्या पोराला कडी न्यायची म्हणून पेंद्याची आई कडी देत नव्हती. पेंद्याच्या आईने सांगितलं, पेंद्या तुला तांब्यात गिलासात लोट्यात पत्तरवाळी दुरणात मी कशातच कडी घरी नेऊ देणार नाही. मग त्याला प्रश्न पडला, आता आपल्या मित्राला तर आपल्या जीवलागाला तर कडी न्यायची महाराज, परंतु मग कशी न्यायची. तर त्याने विचार केला, आई त्याला नाही त्याचं सोड, परंतु मला. आई म्हणते, तुला काय प्यायची ते इथं पी, परंतु घराच्या बाहेर तुला कडी न्यायला जमणार नाही. म्हणून त्याने आईला तांब्याभर कढी मागितली आणि त्याला आईने त्याच्यासाठी बनवली होती म्हणून त्याला तांब्या भरून कढी दिली. आणि त्यानं ते तांब्या भरून कढी महाराज तोंडामध्ये आणि या ठिकाणी असं एक सेंट्रल लॉक टाकले, तो सेंट्रल लॉक इथं असं कंठामध्ये त्याने काय केला, सेंट्रल लॉक टाकला, जेणेकरून कडी आतमध्ये खाली जाणार नाही. आणि त्याने ती सर्व कडी तांब्यातली कडी अशी तोंडामध्ये फुगला असा देव, गट्टूच्या गट्टू गाला असे आतमध्ये असे गबूचे गबू गाला झाले, फुगले त्याचे गाल बरं का. आणि मग त्याने जसं बघितलं त्याच्या आईने की त्याने ते काय केलं, आई आता आपल्याला पकडणार, तर हातातला तांब्या घेतला, द्याला फेकून जसा चिंग पळ सुटला महाराज, नीट राणा 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 राणा. आणि मग नंतर महाराज बघा, ज्याला गडबड असते त्याला काय करतात, काही ना काही विघ्न, काही ना काही संकट येतात. आणि त्याच्या तोंडामध्ये कडी आहे आणि त्याला मग समोर कुठं बैलगाडीच आडवी येणार, कुठं कोणी आडवे येणार, कुणं गाडीच येऊन उभे राहणार, कोणी त्याला म्हणणार, अरे पेंद्या कुठं चालला, काय आहे गालाला गाल फुगी झाली काय. ते म्हणतात, अरे तुला सांगायला गेलो तर ती कडी आतमध्ये जायची, बाबा गबस ना, चाललोय माझ्या मित्राकडे, तुला काय करायचंय, तू हपाय ना, तो बायको नाव त्याला म्हणते, इकडे माझ्याकडे नाही, इकडे येऊ नको म्हणते. तो म्हणायचा, अरे नाही नाही जाय जाय जाय. मग तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर नंद बाबाच्या महिलेमध्ये आला महाराज. नंद बाबाच्या महिलेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदलाल ठाकूरजी त्या ठिकाणी असे भिंतीला हात देऊन काय होते महाराज, उभे त्या ठिकाणी राहिलेले होते आणि बासुरी त्यांच्या जवळ होते महाराज. त्याने भगवंताला बघितलं, भगवंतापाशी जवळ गेला, असा उभा राहिला आणि भगवंताला म्हणाला, देवा हो देवा, देवा आ करा, आ असा हाताने इशारा करतोय, कारण की त्याच्या तोंडामध्ये काय आहे, कडी आहे, हाताना आ मोठा आ करा. तो म्हणतो, अरे काय बात आहे, सांग ना मला काय गोष्ट आहे. तो म्हणतो, तुम्ही हात करा ना, हो मी सांगतो ना तुम्हाला काय येतं. आणि मग त्या देवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आ केलं बरं का. आणि तो पेंद्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गालाला गाल लावून त्यांच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या तोंडामध्ये काय ओढतो, खरी कडी टाकतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावळी खाय उष्टावळी
माता गोवळी खाय त्यांची उष्टवळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांचं काय खाल्लं महाराज त्या ठिकाणी? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मित्राचं जीवलागाचं त्या ठिकाणी काय खाल्लं महाराज? उष्ट खाल्लं. आणि मग नंतर त्याच्या पुढे एक अजून उदाहरण दिले जातं की काय? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक अजून जवळचा मित्र होता, त्याचं नाव होतं काय? मधुमंगल. मधुमंगल महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अतिशय जवळचा जीवलग मित्र होता. तो मधुमंगल महाराज इतका गरीब होता ना, इकडं लक्ष द्या, ते मुलं घरी जात आहेत, त्यांना कीर्तन पटत नाही. तुम्ही इकडं बघा माझ्याकडे. तो इतका गरीब होता ना महाराज, आज जर त्याच्या घरी भाजी भाकर झाली तर पुढचे 4 दिवस त्याच्या घरी काय होत नव्हतं महाराज? भाजी भाकर होत नव्हती महाराज. म्हणून पुढचे 4 दिवस काय खायचा? तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला काय करायचे? शिदोरी आपल्यासोबत काय करायचे? शिदोरी त्याच्यासोबत त्याला घेऊन यायचे महाराज. आणि म्हणून नंतर मग महाराज काय झालं? एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि सर्व गोपाळांचे काय झाले? भांडणं त्या ठिकाणी झाले महाराज. भांडण झाल्यानंतर गोपाळ एका पारड्यामध्ये गेले आणि भगवान श्रीकृष्ण एका पारड्यामध्ये गेले महाराज. आणि बघा महाराज, हे जे मित्रप्रेम आहे ना, हे भांडणाशिवाय वाढत नाही महाराज. कुठलंही प्रेम असू द्या, ते भांडणाशिवाय वाढत नाही. संसारातलं प्रेम असू द्या किंवा भक्तीतलं प्रेम असू द्या किंवा मित्रामधलं प्रेम असू द्या, आमचं नेहमी भांडण होतं राहतं. परंतु आम्ही एका कार्यक्रमाला कधीही म्हणजे असा प्रसंग आला का ते आमच्यासोबत काय राहते? आमचे ढाल बनून त्या ठिकाणी महाराज उभे राहते. आणि म्हणून मग त्यानंतर भांडण झालं. आणि भांडण झाल्यानंतर महाराज ज्याच्या त्याच्या घरी गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं की काय? आपापली सर्वांनी काय करा? त्या ठिकाणी शिदोरी तुम्ही त्या ठिकाणी काय करा? घेऊन या. आणि सर्व काय झाले? जिकडं तिकडं आपल्या घरी गेले. आपल्या घरी गेल्यानंतर पेंद्या आला, सुदाम्या आला, वाकड्या आला, बोबड्या आला, परंतु महाराज भगवान श्रीकृष्णही त्या ठिकाणी आले. परंतु महाराज मधुमंगल त्या ठिकाणी आला नाही महाराज. मधुमंगल त्या ठिकाणी आला नसून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्या घेतल्या. बघितलं, अरे सर्वांच्या शिदुऱ्या तर या ठिकाणी आहे महाराज. या ठिकाणी सर्वांच्या शिदुऱ्या असूनही असला एक कमी आहे. तर कोण कमी आहे? मधुमंगल या ठिकाणी दिसत नाही आहे. मग भगवंताने पेंद्याला विचारलं, अरे पेंद्या, हे कुठं आहे? आपला मधुमंगल कुठे गेला? तो म्हणतो, देवा, ओ देवा, तुम्ही त्याला उगाच पाठवलं. त्याला पाठवायला नव्हतं पाहिजे. नक्कीच त्याच्या घरी काहीच केलेलं नसेल म्हणून तो या ठिकाणी आलेला नाही महाराज. आणि तो मधुमंगल घरी गेला. घरी गेलेला असताना त्याने त्याच्या आईला विचारलं, आई, अगं आई, आपल्याला काही खायला या ठिकाणी आहे का? तर आई म्हणते, बाळा, ताक आहे, तांब्याभर ताक आहे, 4 दिवसाचं शिळं आहे, आंबट आहे, चिंबट आहे, वास येतोय त्याचा, चालल का? तो मधुमंगल म्हणला, आई, हो दे म्हणे, चालन. आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला. निघून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे जात असताना त्याला रस्त्यामध्ये असं वारं आलं, जसं की आता चालू झालं. वारं आलं आणि त्याला काय झालं? कडीचा वास त्या ठिकाणी आला. त्याला वाटलं गाड्या कडी आंबट झाली, चिंबट झाली, खराब त्या ठिकाणी कडी झालेली आहे. आपल्या देवाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या जीवलागाला कडी द्यायची कामाची नाही. म्हणून तो त्या ठिकाणी झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्यानंतर तो विचार करत आहे, रडत आहे की अरे देवा, तू मला 4 दिवस भाकरी खाऊ घालतो, परंतु मला तुझ्याकडं आणण्याकरता या ठिकाणी काहीच नाही. अरे कान्होबा, मी तुला काय देऊ रे? आणि इतक्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणाहून येतात महाराज. आणि तिकडून येत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तो पेंद्या बघतो, मधुमंगल बघतो. मधुमंगलने बघितल्यानंतर महाराज त्याने आपला जो तांब्या होता तो काय केलेला होता? असा माग लपवलेला होता. का? कारण की त्याला माहिती होतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा येत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जर हा तांब्या बघितला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणेन की तू आला का बरं नाही? त्याने बघितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बघितलं आहे मधुमंगल रडत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला काय केली? प्रेमाची मिठी मारली महाराज. प्रेमाची मिठी मारताना त्याच्या हातातलं जे ताक होतं ते सर्व काय झालं महाराज? हातावरती सांडलं. हातावरती सांडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला म्हणतात, अरे मधुमंगल, कढी तर आणली होती रे, मग का बरं नाही आला?
तर तो म्हणतो हो देवा, ओ कान्होबा तुमची घोंगडी कशी आहे? चांगली आहे, आणि आमची तुमच्यासारखी नाही हो. तुम्ही काय करा, आमच्यामध्ये मिळून मिसळून त्या ठिकाणी घ्या. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा मी तुमच्याकडे आलो नाही. इतकं म्हणताच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हृदय अंतकरण भरून आलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच्या हातावरती जी कडी सांडली होती महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ती कडी आपल्या जिभेनं चाटून पुसून खाल्ली. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची महाराजांना म्हणावं लागलं, काय पाहता गोळी खाय त्यांची उष्टावळी. कोणाची उष्टावळी? भगवान श्रीकृष्ण परमात्मा खातात. तर जे कोण आहे, भक्त आहे, गोपाळ आहे, त्यांची भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय खातात? उष्टावळी त्या ठिकाणी खातात. आणि ते भक्त जे देवाचे भक्त आहे तर ते काय करत आहे, तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कान्होबाचे गडी आहे तर ते काय करत आहे? जे सर्व मित्रमंडळ जे सखे आहे तर ते काय करत आहे? नामाचं चिंतन करताय, कीर्तन करताय. जसं की आपण काल भागवताच्या श्लोकामध्ये बघितलं, शेवटचा श्लोक त्या नामाच्या चिंतनाने सर्व पाप काय होतं महाराज त्या ठिकाणी नष्ट होतं. 2 चरणाचा अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ मी या ठिकाणी तुमच्यात मांडलेला आहे आणि 2 चरण मी काल्यामध्ये देतो. कारण की भगवान श्रीकृष्ण आजचा दिवस कसा आहे? काल्याचा आहे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करावं लागत असतं. म्हणून आपण आता या ठिकाणी काय करू? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ज्या लीला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे ते पुढे नेऊ. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण भागवतामध्ये काय केलेलं आहे? श्रवण केलेलंच आहे. परंतु महाराज काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करावं वाटतं. कारण की ते कितीही वेळेस श्रवण केलं आणि कितीही वेळेस जरी मी तुम्हाला सांगितलं तर ते कानाला गोड वाटणार आहे. त्याच्याहून आपल्याला काय वाटत नाही, त्याच्या ऐकावं न ऐकावं असं आपल्याला काय वाटत नाही, वाटतच नाही महाराज. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी? आज चरित्र उच्चाराचं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल बघा, वसुदेव देवकीच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला असताना
त्या ठिकाणी कंस मामा देवकी मातेला सासरी नेऊन घालण्याकरता जात आहे, परंतु त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर सांगितलं की तुझ्या बहिणीला नेऊन घालत आहे, तो बहिणीवर अतिशय प्रेम करायचा. तुझ्या बहिणीला नेऊन घालत आहे ना, तिचाच 8वा पुत्र तुला काय करणार आहे, मारणार त्या ठिकाणी आहे. मारणार असून तू काय करत, त्यांना हे ऐकलं महाराजांनी. ऐकल्यानंतरच आपल्या बहिणीवर तलवार उचलली मारण्याकरता. त्या ठिकाणी सर्व प्रेम नष्ट झालं आणि देव वसुदेवजीने त्याचा हात धरला. मारू नकोस, मी तुला तिच्या 8च्या 8 ती नाही मारणार, तुला तिचे पुत्र मारणार आहे. तिच्या 8च्या 8 पुत्र मी काय करणार, तुला आणून देतो. आणि जसं जसं महाराज त्या ठिकाणी काय होत गेलं, दिवस ओलांडत गेले आणि 7वा पुत्र योगमायेने नष्ट त्या ठिकाणी केला महाराज. आणि नंतर 8व्याची बारी आली. 8व्याची बारी आल्यानंतर महाराज कंसाचं हृदय त्या ठिकाणी जळजळ त्या ठिकाणी महाराज करायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे महाराज. ज्याप्रमाणे सूर्य ठिकाणी जळत आहे, देवकी मातेच्या चेहऱ्यावरचं तेज बघून त्या ठिकाणी कंसाचं काय होत आहे महाराज, हृदय त्या ठिकाणी जळत आहे. विठ्ठल आणि मग त्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंसाचा वध केला. आणि त्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय झाले, थोडे मोठे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा डाव्या गुडघ्याने त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडे मोठे झाले, तळवे तळहात आणि डाव्या गुडघ्याने भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी चालत आहे. अजून थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं बघ, इकडं लक्ष द्या. महिला मंडळ तिकडं नाही, इकडं आपलं कीर्तन चालू आहे. नंतर आहे आपल्याला जेवण, कीर्तन झाल्यानंतर आहे, पण मग नंतर काय केलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, तर म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय लीला केली, शौर्य लीला, चोरीची लीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी करण्याचा सर्व गोपाळांना सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे म्हणे, आता चोरीची लीला त्या ठिकाणी करायची आहे म्हणे. आणि मग सर्व गोपाळांना एकट्ठी केलं. एकट्ठी केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मंडळ एकट्ठ झालं. त्याला नाव दिलं गेलं काय, अखिल कोट चौर्य भारतीय मंडळ. तुम्हाला नाही समजलं का, जाऊ द्या, असू द्या. हे महाराज लोक हसले तेवढं बघायला, तुम्ही हसते असले म्हणून काय अडचण नाही. त्याला नाव दिलं गेलं चौर्य मंडळ महाराज. चौर्य मंडळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं की काय गोपाळांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी चोरी करायची आहे, चोरी. म्हणून गोपाळ म्हणतात भगवंता, अरे कृष्णा, आपण या ठिकाणी चोरी करणार नाही. चोरी करण्यामध्ये आम्ही तुला साथ देणार नाही. तुला जर चोरी करायची असेल तर आम्ही तुला साथ देणार नाही. तुला करायचं असेल तर तू कर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ऐकलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत चोरी करणार नाही. करणार का बरं? कारण की चोरी करणं पाप आहे. पाप, चोरी करणं पाप आहे. तर